नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो पालकांसाठी महत्त्वाचा तर आहेच, पण थोडासा डोकेदुखीचा सुद्धा आहे. हो, अगदी. विषय आहे शिक्षण हक्क कायदा, म्हणजेच RTA अंतर्गत 25% जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्र. ही यादी पाहिली की अनेकांना खरंच टेन्शन येतं. चक्रव्यूह हा शब्द अगदी बरोबर आहे, कारण यात अनेक दरवाजे आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत आणि प्रत्येक वळणावर नवीन नियम. बरोबर. पण चांगली गोष्ट ही आहे की या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक नकाशा आहे. आज आपण तोच नकाशा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. छान. आणि आपला उद्देश फक्त नियम वाचून दाखवणं नाहीये, तर ते सोपे करणं आहे. चला तर मग थेट पहिल्या दरवाज्यातून आत जाऊया, म्हणजे मूलभूत कागदपत्र. हो. ठीक आहे. तर आपण कोणत्याही प्रवर्गातून अर्ज करत असलो तरी काही कागदपत्र ही सगळ्यांनाच लागतात. ही पहिली पाहिली. हो, 3 कागदपत्र. ही प्रवेशाची त्रिसूत्रीच आहे. 1 मुलाचं आधार कार्ड, 2 रहिवासाचा पुरावा आणि 3 जन्मतारखेचा पुरावा. बरोबर. ही 3 कागदपत्र फाईलमध्ये सगळ्यात वर पाहिजेत. पण इथेच 90% पालक पहिली आणि सर्वात मोठी चूक करतात. अच्छा, ती चूक कोणती? चूक कागदपत्र कोणतं आहे यात नाही, तर ते कधीचं आहे यात आहे. नियम अगदी स्पष्ट आहे. ओके. ही सर्व कागदपत्र ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधीची असावीत. त्यानंतर काढलेली कागदपत्र चालत नाहीत. अरे देवा. म्हणजे समजा शेवटची तारीख 30 एप्रिल आहे आणि मी 1 मेचा दाखला दिला तर अर्ज थेट बाद होतो, कोणताही विचार न करता. पण असं का? कागदपत्र तर आहे ना, एका दिवसाने काय फरक पडतो? यामागे पारदर्शकतेचं तत्व आहे. तुम्ही ज्या क्षणी अर्ज करत आहात त्या क्षणी तुम्ही पात्र होता हे सिद्ध करणं महत्वाचं आहे. नंतर काढलेलं कागदपत्र हे दाखवतं की अर्ज करताना तुम्ही अपात्र होता. अच्छा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पूर्वतयारी हवी. अगदी. आमचा पहिला आणि सर्वात महत्वाचा सल्ला हाच आहे की अर्ज सुटायच्या आधीच ही सर्व कागदपत्र तयार ठेवा. ठीक आहे, तर मूलभूत कागदपत्रांची तारीख ही पहिली अट झाली. आता आपण त्या 2 मुख्य रस्त्यांबद्दल बोलूया. एक आहे वंचित गट आणि दुसरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल. आधी वंचित गटाबद्दल बोलूया. नक्कीच. वंचित गट म्हटलं की लोकांसमोर फक्त जात संवर्ग येतात. हो, SC, ST, OBC. बरोबर. अनुसूचित जाती, जमाती, OBC, SBC आणि इतर सर्व मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी फक्त एकच कागदपत्र लागतं. ते म्हणजे जात प्रमाणपत्र. हो, पण ते कोणाचं असावं हा प्रश्न महत्वाचा आहे. बरोबर. वडिलांचं की आईचं? नियमानुसार हे प्रमाणपत्र एकतर वडिलांचं असावं किंवा थेट मुलाच्या नावाचं असावं आणि ते तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेलं असावं. आणि इथे एक अट आहे ना, की महाराष्ट्राबाहेरचं प्रमाणपत्र चालत नाही. अगदी बरोबर. परराज्यातील जात प्रमाणपत्र इथे चालणार नाही, कारण प्रत्येक राज्याचा आरक्षणाचे नियम वेगळे असतात. 1 मिनिट थांबा. तुम्ही म्हणालात की वडिलांचं जात प्रमाणपत्र लागतं. पण जर आई मागास प्रवर्गातील असेल आणि वडील नसतील, तर त्या मुलाला लाभ मिळत नाही का? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि हा एक नेहमी चर्चेत असणारा विषय आहे. आपल्याकडे जात ही वडिलांकडून निश्चित होते, त्यामुळे सरकारी नियमांमध्ये अजूनही वडिलांच्या जात प्रमाणपत्राचा आग्रह असतो. पण काही विशेष प्रकरणांमध्ये जिथे आई एकल पालक आहे आणि तसे पुरावे आहेत, तिथे आईच्या प्रमाणपत्राचा विचार होऊ शकतो. पण सर्वसाधारण नियम वडिलांचाच आहे. आणि उत्पन्नाचा दाखला? या प्रवर्गासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अजिबात गरज नाही. तुमचं उत्पन्न कितीही असो, तुम्ही पात्र आहात. हे स्पष्ट झालं. पण वंचित गटात फक्त जात संवर्गाचा समावेश नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच आहे, पालक अनभिज्ञ असतात. यात आणखी 4 महत्वाचे उपप्रवर्ग आहेत. कोणते? पहिला आहे दिव्यांग बालके. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचं किमान 40% दिव्यांगत्व असलेलं प्रमाणपत्र लागतं. 40% कमी असेल तर लाभ घेता येत नाही. 1% सुद्धा कमी चालत नाही. दुसरा उपप्रवर्ग आहे HIV बाधित किंवा प्रभावित बालके, ज्यासाठी पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांचंच प्रमाणपत्र लागतं. आणि आता यात 2 नवीन आणि अत्यंत संवेदनशील प्रवर्ग जोडले गेले आहेत. कोविड प्रभावित आणि अनाथ बालके. हो, कोविड प्रभावित बालके हा प्रवर्ग त्या मुलांसाठी आहे ज्यांनी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या काळात आपल्या एका किंवा दोन्ही पालकांना कोविडमुळे गमावलं आहे.
यासाठी काय कागदपत्र लागतात? इथे फक्त पालकांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडून चालत नाही. अच्छा. त्यासोबत मृत्यूचं कारण कोविड-19च होतं हे सिद्ध करणारा वैद्यकीय अहवाल, ज्याला फॉर्म नंबर 4 म्हणतात, तो जोडणं अनिवार्य आहे. आणि अनाथ बालकांबद्दल काय? अनाथ बालके हा सुद्धा वंचित गटातच येतो. जर मूल अनाथालयात असेल तर तिथली कागदपत्र पुरेशी आहेत, पण जर ते नातेवाईकांकडे राहत असेल तर सांभाळ करणाऱ्या पालकांचं एक हमीपत्र लागतं. आणि या दोन्ही नवीन प्रवर्गांसाठी उत्पन्नाची अट नाहीये, बरोबर? हो, ही एक दिलासादायक बाब आहे. त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागत नाही. खरंच. तर हा झाला वंचित गटाचा मार्ग. आता आपण दुसऱ्या रस्त्याकडे वळूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा EWS. मला वाटते सर्वात जास्त गोंधळ इथेच होतो. हो, कारण इथे आकड्यांचा खेळ आहे. 1 रुपयाचा फरक सुद्धा तुम्हाला अपात्र ठरू शकतो. म्हणजे? या गटासाठी एकमेव निकष आहे पालकांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न. हे उत्पन्न 2023-24 किंवा 2024-25 या आर्थिक वर्षात 1 लाखापेक्षा कमी असायला हवं. 1,01,000 रुपया सुद्धा चालणार नाही. आणि हे सिद्ध कसं करायचं? यासाठी तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखलाच लागतो. आणि नोकरी करणाऱ्यांसाठी सॅलरी स्लिप? हो, सॅलरी स्लिप किंवा कंपनीने दिलेला दाखला सुद्धा चालतो. पण माझा सल्ला असतो की तहसीलदार कार्यालयातून काढलेला दाखला हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. आणि इथेही परराज्यातील दाखला नाही चालणार? नाही, अजिबात नाही. कधीकधी असं होतं की उत्पन्न कमी असतं, पण दाखल्यावर चुकून जास्त रक्कम लिहिली जाते. मग काय करायचं? ही एक खूप मोठी समस्या आहे. कागदावर जे लिहिलेलं आहे तेच अंतिम मानलं जातं. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला हातात आल्यावर त्यावरील आकडा आणि आर्थिक वर्ष काळजीपूर्वक तपासा. चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या. बरोबर. हे झालं 2 मुख्य मार्गांवरील नियम. पण अनेक कुटुंबांची परिस्थिती सरळ नसते. म्हणजे घटस्फोट, एकल पालकत्व. हो, आणि ही या प्रणालीची एक चांगली बाजू आहे की तिने अशा कौटुंबिक परिस्थितींचा विचार केला आहे. घटस्फोटित महिला, ज्यांची केस कोर्टात चालू आहे अशा महिला, आणि विधवा महिला, या तिन्हींसाठी स्पष्ट नियम आहेत. आपण एकेका प्रकरणाबद्दल बोलूया. समजा एक घटस्फोटित आई अर्ज करत आहे. तिला 3 गोष्टी लागतील. 1. न्यायालयाचा घटस्फोटाचा अंतिम निर्णय. 2. स्वतःच्या नावावरचा रहिवासाचा पुरावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलाच्या प्रवर्गानुसार कागदपत्र. म्हणजे जर मूल वंचित गटातील असेल तर वडिलांचे जात प्रमाणपत्र लागेल. पण जर मूल आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असेल तर आईचा उत्पन्नाचा दाखला लागेल. अच्छा. इथे आईचा उत्पन्नाचा दाखला चालतो? हो, इथे तिला सवलत दिलीये. आणि ज्यांची केस अजून कोर्टात चालू आहे त्यांच्यासाठी नियम जवळजवळ सारखाच आहे. फक्त अंतिम निर्णयाऐवजी केस कोर्टात चालू असल्याचा पुरावा द्यावा लागतो. बाकी कागदपत्र सारखीच. ठीक आहे. आपण सर्व प्रवर्ग पाहिले. पण मला त्या सुरुवातीच्या 3 अनिवार्य कागदपत्रांबद्दल अजून थोडं जाणून घ्यायचंय. आधार कार्डबद्दल बोलूया. ते नसेल तर प्रवेश मिळतच नाही का? पूर्वी हा नियम खूप कडक होता, पण आता त्यात थोडी माणुसकी आणली आहे. अर्ज करताना आधार कार्ड किंवा निदान अर्ज केल्याची पावती तरी सादर करावीच लागते. पण नसेलच तर घाबरून जायची गरज नाही. अशा परिस्थितीत मुलाला तात्पुरता प्रवेश दिला जातो. अच्छा, म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन. हो, पण याला एक मोठी अट आहे. प्रवेश मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत शाळेत आधार कार्ड सादर करणं बंधनकारक आहे. आणि जर 90 दिवसांत नाही दिलं तर शाळा तो तात्पुरता प्रवेश रद्द करू शकते. अरे देवा, म्हणजे जबाबदारी पालकांचीच आहे? हो, पूर्णपणे. जर सरकारी दिरंगाईमुळे उशीर होत असेल तर त्याचा पाठपुरावा केल्याचे पुरावे दाखवून मुदतवाढ मागता येते, पण धावपळ करावी लागते. हे स्पष्ट झालं. आता जन्माच्या पुराव्याबद्दल बोलूया. तिथं तर खूपच लवचिकता दिसते. खरंच, आणि त्यामागे खूप महत्वाचं धोरण आहे. काय? कोणत्याही मुलाला केवळ जन्माचा दाखला नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे इथे अनेक पर्याय दिले आहेत. ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा दाखला, तो तर आहेच. त्यासोबत रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील नोंद किंवा अंगणवाडीतील नोंद सुद्धा पुरावा म्हणून स्वीकारली जाते. आणि यापैकी काहीच नसेल तर मुलाची जन्मतारीख लिहून देऊ शकतात, आणि तो सुद्धा एक वैध पुरावा मानला जातो. खरंच? ही तर खूप मोठी सोय आहे. हो, विशेषतः स्थलांतरित किंवा ग्रामीण भागातील पालकांसाठी हे एक वरदान आहे. अप्रतिम. आणि आता तिसरा पुरावा, रहिवासाचा पुरावा. विशेषतः भाड्याने राहणाऱ्यांसाठी हा एक मोठा प्रश्न असतो. हो, कारण इथेच अनेक अर्ज बाद होतात. आधी आपण मान्य पुराव्यांची यादी पाहू. यात रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल,
प्रॉपर्टी टॅक्स, बँकेचं पासबुक, आधार कार्ड. हो, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी काहीही चालतं. पण अट ही आहे की ते पालकांच्या नावावर असावं. पण शहरांमध्ये अनेक कुटुंब भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या नावावर वीज बिल किंवा घरपट्टी नसते. त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे नोंदणीकृत भाडे करार, रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट. साधा स्टॅम्प पेपरवर केलेला नाही चालणार. नाही, तो दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केलेलाच असावा आणि त्यासाठी 2 महत्वाच्या अटी आहेत. कोणत्या? पहिली, तो करार अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचा असावा आणि दुसरी, त्या कराराचा कालावधी किमान 11 महिन्यांचा असावा. 11 महिने. यामागे काही कारण आहे का? हो, काही पालक केवळ चांगल्या शाळेच्या परिसरात प्रवेश मिळावा म्हणून तात्पुरता पत्ता दाखवतात. त्याला आळा घालण्यासाठी हा नियम आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? पालकांसाठी मुख्य संदेश काय असेल? संदेश सोपा आहे: पूर्वतयारी, जागरूकता आणि वेळेचं नियोजन. अर्ज सुटमीची वाट पाहू नका. बरोबर. आजच ठरवा की तुमचं मूल कोणत्या प्रवर्गात येतं. त्यानुसार लागणारी कागदपत्र, जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, हे सगळं आत्ताच काढून ठेवा. फाईल तयार ठेवा. अगदी. म्हणजे अर्ज सुरू झाल्यावर फक्त माहिती भरायची आणि कागदपत्र अपलोड करायची. आणि प्रत्येक कागदपत्रावरील तपशील, नाव, पत्ता, तारीख हे तपासणेही तितकंच महत्वाचं आहे. निश्चितच. कारण ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक लहान तपशिलाला महत्त्व आहे. एक छोटीशी चूक आणि सगळी मेहनत वाया जाऊ शकते. ही प्रणाली सर्वसमावेशक राहण्याचा प्रयत्न करते, पण ती नियमांवर चालते. त्यामुळे नियम पाळणं ही पूर्णपणे पालकांची जबाबदारी आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की माहितीचा अभाव हेच सर्वात मोठं आव्हान आहे. ही सगळी माहिती जरी ऑनलाईन असली तरी ज्या पालकांना हे सगळं किचकट वाटतं त्यांना प्रत्यक्ष मदत करणारी यंत्रणा किती सक्षम आहे. कागदावरचं धोरण आणि जमिनीवर मिळणारा प्रवेश यातील दरी कमी करण्यासाठी आणखी काय करता येईल, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.